चित्रपटाच्या सुरुवातीला आपल्याला एक गरोदर महिला दाखवली जाते, जी अवघडलेल्या अवस्थेमध्ये पाण्याने भरलेला हंडा घरात घेऊन चाललेली असते। तेवढ्यात तिथे यशवंत म्हणजेच तिचा नवरा येतो आणि तिला काळजीने रागवतो की अशा अवस्थेत अवघड काम करणं बरोबर नाही। आणि रखमा, जी त्यांच्या घरची मोलकरीण आहे, तिला आवाज देऊन तो हंडा घेऊन जायला सांगतो। इथे आपल्याला अंदाज होतो की यशवंत आणि त्याच्या बायकोचे एकमेकांवरती खूप प्रेम आहे। पुढे आपण पाहतो की यशवंत त्याच्या कलिग सोबत कामावरून घरी येत असताना वाटेत तो 2 रुपयाचं एक लॉटरीचं तिकीट घेतो, ज्याच्या बक्षिसाची रक्कम असते 3 कोटी रुपये। आणि जेव्हा यशवंत घरी येतो तेव्हा त्याला कळते की त्याच्या बायकोची डिलिव्हरीची वेळ झाल्यामुळे घरातील सर्वजण दवाखान्यात गेलेत। तिथून सीन चेंज होतो दवाखान्यामध्ये, जिथे डॉक्टर यशवंतला सांगतात की तुम्हाला मुलगी झाली आहे, पण तुमच्या बायकोला आम्ही वाचवू शकलो नाही। यशवंतला त्याच्या बायको जाण्याचे खूप दुःख होते। तो मानतो की त्याच्या जन्मलेल्या मुलीमुळेच त्याची बायको गेली। तो रखमाला म्हणतो ही मुलगी पांढरे पायची, तिला माझ्या नजरेसमोरून घेऊन जा, नाहीतर मी तिला मारून टाकेल। यानंतर आपण पाहतो की यशवंत 3 कोटीची लॉटरी जिंकतो। तेव्हाच यशवंतचा मित्र आणि रखमा तिथे येतात आणि त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करतात की मुलीला स्वतःपासून दूर करू नको, तिच्या पायगुणानेच तुझ्या घरी लक्ष्मी आली आहे। पण यशवंत त्यांचं काहीच ऐकत नाही। या उलट तो दोघांना तिथून हाकलून लावतो। पुढे फास्ट फॉरवर्ड सीनमध्ये दाखवतात की हे सर्व घडून आता 20 वर्ष पूर्ण झालीत। यशवंतने आता दुसरं लग्न केलंय। ज्या कारखान्यात तो मजूर म्हणून कामाला होता त्याच कारखान्याचा तो आता मालक आहे। आणि दुसरीकडे त्याची मुलगी पण आता मोठी झाली, पण ती मात्र एका गरीब झोपडीतच राहते। तेव्हाच आपल्याला एक फाईट दाखवली जाते, ज्यात विकी, जो यशवंतच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा आहे, तो बिजलीला गुंडांपासून वाचवतो। बिजली त्याच गावात राहणारी एक मुलगी आहे। पुढे आपण पाहतो की रखमा हल्ली खूप आजारी असते। तिला लक्ष्मीची काळजी वाटते की मी मेल्यानंतर लक्ष्मीची काळजी कोण घेणार। सो ती लक्ष्मीला घेऊन यशवंतच्या घरी जाते, पण तिथे गेल्यावर कळतं की यशवंत घरी नाहीये। त्यामुळे त्यांची भेट होते यशवंतच्या दुसऱ्या बायकोशी, जिला रखमा म्हणते की मी लक्ष्मीला कशीबशी लहानाची मोठी केली, आता माझा काही भरोसा नाहीये, मी आज आहे तर उद्या नसेल, तुम्ही आता तरी लक्ष्मीला घरात घ्या, तुमची मुलगी म्हणून स्वीकारा। हे ऐकून लक्ष्मीची सावत्राई म्हणते ठीक आहे, मी तिला या घरात घेते, पण तिला मुलगी म्हणून नाही तर मोलकरीण म्हणून इथं राहावं लागेल। हे ऐकल्यावर रखमाचा पारा चढतो आणि ती लक्ष्मीच्या सावत्राईला भांडायला लागते, पण याच भांडण्याच्या तणावात रखमाचे निधन होते। लक्ष्मी हे पाहून स्वतःला सावरतच असते, तोवर तिची सावत्राई तिला खेचून नेते आणि तिच्या आईची शपथ घ्यायला सांगते की बोल, तू कधीच विकीला हे सांगणार नाही की तू त्याची सावत्र बहीण आहेस म्हणून। आणि लक्ष्मी तशी शपथ घेते पण। इथून सीन काही दिवसांनी पुढे चेंज होतो, जिथे विकी घरात गाणी ऐकत बसलेला असतो। तेव्हा लक्ष्मी त्याला आवाज देते आणि सांगते की मी आंघोळीला चालले, तू तोवर घरावर लक्ष ठेव। असं म्हणून ते आंघोळीला जाते। विकी पुन्हा त्याच्या धुंदीत गाणे ऐकत बसतो आणि तेवढ्यात दूधवाला दूध घेऊन येतो। विकी त्याच्याकडून पातेल्याभर दूध घेतो, पण ते दुधाचं पातेलं त्याच्या हातातून निसटतं आणि सर्व दूध खाली फरशीवरती सांडतं। तोवर लक्ष्मी आंघोळ करून आलेली असते। ती विकीला खराब कपडे बदलायला सांगते आणि स्वतः फरशी साफ करायला लागते। तेवढ्यात तिथे लक्ष्मीची सावत्राई येते आणि ती त्या दूध सांडलेल्या फरशीवरून घसरून पडते। तिला वाटते की लक्ष्मीनेच मुद्दाम हे दूध सांडलं, म्हणून ती लक्ष्मीला मारायला लागते। लगेच तिथे विकी येतो आणि लक्ष्मीला तिच्या मारापासून वाचवतो। याच गोंधळात विकीला एक नेकलेस फरशीवरती पडलेला दिसतो। त्याचा एक फ्लॅशबॅक झाल्यावरती विकीला कळतं की लक्ष्मी त्याचीच बहीण आहे। जेव्हा त्याला हे कळतं तेव्हा तो त्याच्या आईला आणि यशवंतला लक्ष्मीसोबत केलेल्या वागणुकीबद्दल भांडतो। हा सीन इथून चेंज होतो आणि पुढे आपण पाहतो की आज रक्षाबंधन आहे आणि लक्ष्मी विकीला आनंदाने राखी बांधते, पण विकीची आई तिथे येते आणि लक्ष्मीला राखी बांधण्यापासून अडवते। इथे एक छोटंसं भांडण होतं, ज्यात लक्ष्मीला तिच्या सावत्र आईचं थोडं बोलणं सहन करावं लागतं, पण नंतर तिची आई गेल्यावर विकी लक्ष्मीकडून राखी बांधून घेतो आणि विकी उत्सुकतेने बिजलीकडे लक्ष्मीने राखी बांधल्याची बातमी सांगायला जातो। पण ह्या दोघांना एकत्र बघून हा गुंड जेलस फील करतो आणि थोड्याच वेळात तो विकीला एका ट्रकने धडकून पळून जातो। पुढे दाखवतात की लक्ष्मी तिच्या सावत्राईकडे हट्ट करत असते की तिला सुद्धा विकीला पाहायला दवाखान्यात यायचंय, पण लक्ष्मीची आई तिला बरं वाईट बोलून एकटीच दवाखान्यात जाते। इथे आपण एक गाणं पाहतो, ज्यात लक्ष्मी देवीच्या मंदिरात जाऊन विकी लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करत असते आणि तिकडे दवाखान्यात देवीच्या आशीर्वादाने विकी शुद्धीवर येतो। पण आपल्याला कळते की ह्या ॲक्सिडेंटमध्ये विकीने त्याचा डावा हात गमावलाय। नेक्स्ट सीनमध्ये बजा गंगू सोबत तिच्या घरात गप्पा मारत बसलेला असतो। तो तिला सांगत असतो की तिचा बाप किती खडूस आहे, जर त्याने आपलं लग्न नाही लावून दिलं तर मी त्याला माझ्या पुढे नाक घासायला लावेल। बजाचं हे सर्व बोलणं रंगूचा बाप खिडकीतून ऐकत असतो। तो घरात येतो आणि बजाची बेइज्जती करून त्याला हाकलून लावतो, ज्याचा बदला म्हणून बजा रंगूच्या वडिलांच्या रिक्षात वेश बदलून पॅसेंजर म्हणून जातो आणि सुट्टे पैसे आणण्याच्या बहाण्याने तो चौकीत येऊन सांगतो की तो रिक्षावाला दारूची विक्री करतोय। इथे बजाने रिक्षात आधीच दारूने भरलेली एक पिशवी ठेवलेली असते, ज्याच्या गुन्ह्यात रंगूच्या वडिलांना पोलीस पकडून घेतात। नंतर चौकीत बजाला भेटल्यावर रंगूच्या वडिलांना कळतं की हा सर्व डाव बजाचाच होता। इथून सीन चेंज होतो विकीच्या घरी, जिथे बिजली विकीशी या कारणाने भांडत असते की विकी हल्ली तिच्याकडे दुर्लक्ष करतोय आणि याच भांडणात बिजलीला पण कळतं की विकीचा एक हात आता राहिला नाहीये। हे पाहून बिजली विकीला म्हणते, मी तुझं शरीर किंवा संपत्ती पाहून तुझ्यावर प्रेम नाही केलं, आज तुझा एक हात नसला म्हणून काय झालं, माझं आजही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे।
बिजलीचं हे सर्व बोलणं लक्ष्मी मागे थांबून ऐकत असते. इथेच आपण पाहतो की विकी बिजली आणि लक्ष्मीची ओळख करून देतो. पुढच्या सीनमध्ये यशवंत जवळ त्याची बायको लक्ष्मीची तक्रार करत असते की तिचं लवकर लग्न लावून द्या आणि तिला या घरातून हाकलून लावा. यशवंत तिला सांगतो की मी भीमरावला त्याच्या मुलाबद्दल मागणी घातली, लवकरच त्याचं उत्तर येईल. हा सीन इथंच संपतो आणि आपण भीमराव व त्याच्या बायकोला पाहतो, जिथे भीमरावने लक्ष्मीला त्याच्या घरची सून बनवायचे ठरवलेले असते. तसेच इथं आपल्याला कळतं की भीमरावच्या बायकोला लक्ष्मी अजिबात आवडत नाही. इथून भीमराव एसटी पकडायला चाललेला असतो, तेवढ्यात तिथे शिरप्या येतो. शिरप्या आणि भीमराव यांच्यात जमिनीचा वाद चाललेला असतो, ज्यात जमिनीचा निकाल भीमरावच्या बाजूने लागलेला. म्हणून शिरप्या त्याच्या काही साथीदारांसोबत भीमरावला मारायला आलाय. इथे शिरप्या आणि त्याचे साथीदार भीमरावला काठ्याने मारायला लागतात. तेव्हाच तिथून भीमरावचा मुलगा प्रदीप घरी येत असतो. तो ही सर्व मारामारी पाहतो आणि लगेच धाव घेऊन भीमरावला त्या भांडणातून वाचवतो. प्रदीप भीमरावला घरी घेऊन येतो आणि उपचारादरम्यान डॉक्टर सांगतात की भीमरावच्या डोक्यावर जबरदस्त मार पडल्यामुळे त्यांची दृष्टी गेली. इथे पण भीमरावची बायको हे सर्व घडण्यामागचे कारण लक्ष्मीलाच मानते आणि तिला कोसत असते. तेव्हा भीमराव प्रदीपला सांगतो की मी अशा अवस्थेत तुझ्यासाठी लक्ष्मीचं स्थळ पाहायला येऊ शकत नाही, तर तू एकटाच यशवंतकडे जा आणि ही सोयरीक ठरवू नये. भीमरावने सांगितल्याप्रमाणे प्रदीप एकटाच लक्ष्मीला पाहायला यशवंतच्या घरी जातो, जिथे आपण पाहतो की प्रदीपला लक्ष्मी पसंत आहे आणि ते दोघे आता लवकरच लग्नाच्या बंधनात अडकतील. सीन पुन्हा चेंज होतो बिजलीकडे. बिजली ट्रॅक्टर चालवत कुठेतरी चाललेली असते आणि तिच्या ट्रॅक्टर समोर येऊन हा गुंड तिची छेड काढत असतो. बिजली त्याला खूप वेळा सांगत राहते की ट्रॅक्टर समोरून बाजूला हो, पण तो काहीच ऐकत नाही. उलट ट्रॅक्टर समोर वेडी वाकडी गाडी चालवत तो तिची छेड काढत राहतो. तेवढ्यात एक मोठा दगड त्या गुंडाच्या गाडी खाली येतो, ज्यामुळे गाडीवरचा तोल सुटल्याने तो खाली कोसळतो आणि तेवढ्यात मागून येणाऱ्या बिजलीच्या ट्रॅक्टरचे चाक त्याच्या दोन्ही पायावर होऊन जातं. हा सीन इथेच कट होतो. पुढे आपण पाहतो की विकी त्याच्या आईशी भांडतोय, कारण त्याच्या आईने ठरवलेलं असतं की लक्ष्मीचं लग्न कमी खर्चात करायचं, तिला लग्नात दागदागिने काहीच द्यायचं नाही. याचा विरोध म्हणून विकी यशवंतशी सुद्धा भांडण करतो. पण अखेर विकीच्या जिद्दीपुढे दोघांनाही हार मानावी लागते आणि यशवंतला नाईलाजाने तिजोरीच्या चाव्या विकीच्या हाती द्याव्या लागतात. पुढे विकी लक्ष्मीचं लग्न खूप थाटात करून देतो आणि नंतर वेळ येते ती आशीर्वादाची, जिथे लक्ष्मी यशवंतचा आशीर्वाद घेण्यासाठी येते. हा सीन पाहताना खूप दुःख होतं, कारण इथे पण यशवंत त्याची जिद्द सोडत नाही. ना तो लक्ष्मीच्या बोलण्याकडे लक्ष देतो आणि ना तिला आशीर्वाद देतो. हे पाहून विकी यशवंतला खरी खोटी सुनावतो आणि लक्ष्मीची पाठवणी जी यशवंतने करायला हवी होती ती विकी स्वतःच करतो. यानंतर इथे नेसली माहेरची साडी नावाचं गाणं आहे, ज्यात बहीण भावाचे थोडे इमोशनल सीन दाखवले आहेत. हे गाणं संपतं आणि आपण यशवंतला पाहतो, ज्याला त्याच्या मिल कामगाराचा फोन येतो, जो त्याला सांगतो की त्याच्या कारखान्याला आग लागली. यशवंतला याचे खूप टेन्शन येते. तो ही बातमी त्याच्या बायकोला सांगतच असतो, तेवढ्यात विकी पण हे सर्व ऐकतो. इथे विकी यशवंतला म्हणतो की बघा बाबा, माझ्या ताईचा जन्म झाला आणि तुम्ही ह्या मिलचे मालक झालात आणि आज ती या घरातून गेलीये तर तुमच्या मिलला आग लागली. माझी ताई कम नशिबी नाहीये बाबा, माझी ताई नशिबवान आहे. हे ऐकून यशवंत विकीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो आणि लक्ष्मीच्या खऱ्या आईच्या फोटोजवळ जातो, जिथे एक साडी ठेवलेली असते. तो ती साडी घेतो आणि कारखान्याच्या दिशेने जायला निघतो. पुढे यशवंत त्याच्या कारखान्याजवळ येतो, ज्याला आगीमध्ये जळताना पाहून यशवंतला विकीचे शब्द आठवतात की यशवंतसाठी लक्ष्मी किती नशिबवान आहे. याच विचारांच्या गोंधळात तो पुन्हा गाडी काढतो आणि पुढे गाडीचा ताबा सुटल्याने त्याचा अपघात होतो. दुसऱ्या सीनमध्ये लक्ष्मीचे सासू तिचे घरामध्ये स्वागत करत असते. तेवढ्यात भीमराव, जो आता लक्ष्मीचा सासरा आहे, तो ठेच लागून खाली कोसळतो. सर्वजण भीमरावकडे धाव घेतात, पण तिथेच लक्ष्मीचे सासू लक्ष्मीला दोष देत असते. दुसरीकडे लक्ष्मी तिच्या नशिबाला दोष देत देवाकडे प्रार्थना करत असते, केवढी स्वप्न रंगवून मी या घरी आले आणि इथे पण माझं नशीब मला साथ देत नाहीये. या घडीला काही वाईट घडलं तर माझं सारं आयुष्य बर्बाद होईल. तेवढ्यात आपण पाहतो की भीमरावची गेलेली दृष्टी पुन्हा येते. भीमराव स्वतःला सावरत म्हणतो, हा माझ्या लक्ष्मीच्या पावलांचा प्रताप आहे, मला तिला पाहायचंय. प्रदीप जातो आणि लक्ष्मीला घेऊन येतो. इथे प्रदीप लक्ष्मीला सांगतो की तुझं पाऊल घरात पडताच बाबांना दृष्टी आली, तुझं पाऊल खूप शुभ्र आहे. पुढे दोघेही भीमरावचा आशीर्वाद घेतात. इथे आता लक्ष्मीचे सासू लक्ष्मीचं स्वागत आनंदाने करताना आपण पाहतो. पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की बजा रंगूच्या वडिलांपासून लपण्यासाठी साडी घालून बाईचा वेश घेतो. इथे एक गाणं आहे, आज लक्ष्मीचं रूप कसं दिसतं साजरं, ज्यात बजा आणि लक्ष्मीचे सासरचे लोक गाणं एन्जॉय करताना दाखवलेत. यानंतर सीन शिफ्ट होतो मधुचंद्राच्या खोलीत. इथे प्रदीप आणि लक्ष्मीचे प्रेमाचे संभाषण असलेला एक सीन आहे, जो इथेच संपतो आणि पुढे सीन चेंज होतो दुसऱ्या दिवसावर, जिथे प्रदीप त्याची गाडी साफ करत असतो. तेवढ्यात पोस्टमन विकीने पाठवलेली तार म्हणजेच पत्र घेऊन येतो आणि प्रदीपला देतो. प्रदीप ते पत्र वाचतो, ज्यात लिहिलेलं असतं की यशवंतचे कार अपघातात निधन झाले. हे ऐकून लक्ष्मी बेशुद्ध पडते आणि हा सीन इथेच कट होतो. इकडे यशवंतच्या घरी त्याचे सर्व कर्जदार त्यांच्या कर्जाचे पैसे घेण्यासाठी जमा झालेले असतात. त्यांना विकी वायदा देतो की तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे दिले तो शेठ यशवंतराव होता. ते आज या जगात नसले तरी त्यांचा हा मुलगा तुमच्या कर्जाची परतफेड व्याजासहित करेल. असे म्हणून विकी त्यांच्या वकिलाला सांगतो की ही सर्व प्रॉपर्टी विकून टाका आणि त्यांचे पैसे परत करा.
तेवढ्यात लक्ष्मी तिला भेट म्हणून मिळालेले दागिने घेऊन येते आणि ते विकीला देत म्हणते की हा बंगला विकण्याची काही गरज नाही, तू हे दागिने विक आणि त्या पैशाने यांच्या कर्जाची फेड कर. पण विकी ते घेण्यास नकार देतो. हे पाहून विकीची आई त्याचा हात खेचून त्याला बाजूला नेते आणि ते दागिने आपणच तिला दिलेत, ते परत मिळत आहेत तर ते घे म्हणून सांगते. पण इथे विकी त्याच्या आईवर रागवतो आणि तिला गप्प बसायला सांगतो. पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की विकी त्याच्या आईला सोबत घेऊन सर्व प्रॉपर्टी सोडून तिथून निघून चाललेला असतो, जिथे वाटेत त्यांना बिजली भेटते. इथे विकी त्याच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल बिजलीला सांगतो. हे ऐकून बिजली त्या दोघांना घेऊन तिच्या घरी राहण्यासाठी घेऊन जाते. पुढे असेच काही महिने ओलांडतात आणि प्रदीपच्या घरचा सीन आपण पाहतो, जिथे लक्ष्मी विकीने पाठवलेलं पत्र वाचत असते. तेवढ्यात तिला चक्कर येते आणि कोरड्या ओकर यायला लागतात. हे पाहून लक्ष्मीच्या सासूला कळते की लक्ष्मी आता आई होणार आहे. सर्वजण आनंदी होतात आणि हीच बातमी विकीलाही पत्र पाठवून कळवली जाते. ही बातमी कळल्यावर विकी खूप आनंदी होतो, पण त्याची आई मात्र चिडते. कारण त्यांची सध्याची परिस्थिती अशी आहे की 2 वेळचं जेवण ते कसं बसं ॲडजस्ट करतात. त्यात लक्ष्मीला इकडे आणलं तर खर्च अजून वाढणार. म्हणून विकीची आई त्याला सल्ला देते की तिच्या सासरच्यांनाच हे सर्व बघू देत. विकी म्हणतो, आई मी दिवस रात्र काम करेल, पण ताईच्या मुलाचा जन्म तिच्या माहेरीच होऊ देणार. यानंतर एक छोटासा सीन आहे, ज्यात विकी रात्री उशिरापर्यंत काम करतोय. इथून सीन शिफ्ट होतो लक्ष्मीच्या सासरच्या घरी, जिथून विकी लक्ष्मीला आपल्या घरी घेऊन येतो. लक्ष्मी घरात आलेली पाहून विकीची आई अजून चिडते आणि तिला टोमणे मारायला लागते. इथे पुन्हा विकी आणि त्याच्या आईमध्ये थोडे वादविवाद होतात. तेवढ्यात विमा कंपनीकडून आलेली एक व्यक्ती विकीला दारातून आवाज देते. विकी त्या माणसाजवळ जातो तेव्हा त्याला कळते की यशवंतने मिलचा 50 लाखांचा विमा उतरवला होता, त्याचाच चेक द्यायला हा माणूस आलाय. हे पाहून विकीच्या आईला पण खात्री होते की लक्ष्मीचा पायगुण खरंच चांगला आहे. ती लक्ष्मीला आजपर्यंतच्या तिच्या खराब वागणुकीबद्दल माफी मागते आणि तिला मुलगी म्हणून स्वीकारते. पुढे आपण पाहतो की बजा रंगूला भेटण्यासाठी तिच्या घरी आलाय. तो तिला घराबाहेर बोलवतो, पण तिच्या वडिलांनी घराला बाहेरून कुलूप लावलेलं असतं, त्यामुळे तिला बाहेर येता येत नाही. हे पाहून बजा एक युक्ती लढवतो. तो बाईचा वेश करून मुद्दाम रंगूच्या वडिलांच्या रिक्षासमोर येतो आणि रिक्षा त्याला धडकल्याचे नाटक करत असतो. आजूबाजूच्या लोकांना वाटते की खरंच रिक्षाने एका बाईला टक्कर मारली, म्हणून ते सर्व रिक्षावाल्याला मारायला धाव घेतात, म्हणजेच रंगूच्या वडिलांना. त्यांच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी रंगूचे वडील बजाला औषध उपचार करण्यासाठी स्वतःच्या घरी घेऊन येतात. इथे बजा, रंगू आणि तिच्या वडिलांमधले काही फनी मुवमेंट्स आहेत. नेक्स्ट सीनमध्ये आपल्याला कळते की यशवंतची फॅक्टरी आता विकी चालवतो. त्याने त्याची विकलेली प्रॉपर्टी सुद्धा परत मिळवली आहे. इथे विकीची आई लक्ष्मीला सांगते की फॅक्टरीत तयार झालेल्या पहिल्या साडीची पूजा तू कर, तुझ्यामुळेच हे सर्व वैभव्य पुन्हा मिळालंय. पूजा झाल्यावर विकीची आई लक्ष्मीला विश्रांतीसाठी खोलीत घेऊन जाते. इथे आणखीन एक गाणं आहे, माझं सोनुलं सोनुलं नावाचं, जे लक्ष्मी तिच्या स्वप्नात पाहत असते. गाणं झाल्यावर आपण पाहतो की लक्ष्मीला पेन सुरू झाला आहे आणि इथून सीन दवाखान्यात शिफ्ट होतो, जिथे डॉक्टर विकीला सांगतात की लक्ष्मीला मेलेलं मूल जन्माला आलं आणि हे पण सांगतात की लक्ष्मीच्या नवऱ्याला मला भेटायला सांग, मला त्याच्याशी काही बोलायचंय. पुढे प्रदीप डॉक्टरला भेटायला येतो. तेव्हा डॉक्टर प्रदीपला सांगतात की यापुढे लक्ष्मी कधीही आई होता कामा नये. जर तसं झालं तर मुलाचा जन्म तिच्या मृत्यूचं कारण बनेल. प्रदीप दवाखान्यातून विकीच्या घरी येतो, जिथे प्रदीप सर्वांना खोटं सांगतो की डॉक्टरने लक्ष्मीला विश्रांती करायला सांगितले. त्यामुळे विकी व त्याची आई लक्ष्मीला 2-4 महिने त्यांच्याजवळच राहायला सांगते, पण लक्ष्मी मात्र सासरी जाण्याचा हट्ट करते. पुढे प्रदीप आणि लक्ष्मी दोघे त्यांच्या घरी येतात. ह्या दोघांना पाहून लक्ष्मीची सासू त्यांना विचारते की माझा नातू कुठे आहे. प्रदीप त्याच्या आईला जे काही घडलं ते सर्व सांगतो, पण प्रदीपची आई लक्ष्मीला दोष देत तिला भांडायला लागते. तेव्हा आपल्याला कळते की लक्ष्मीच्या सासूने देखील 4 वेळा मेलेल्या मुलांना जन्म दिलेला. इथे लक्ष्मी सासूचं बोलणं सहन न झाल्याने रडत रडत रूममध्ये जाते, जिथे प्रदीप तिच्या पाठोपाठ तिला धीर द्यायला येतो. हा सीन इथे संपतो आणि आपण पुढे पाहतो की प्रदीप त्याच्या नोकरीसाठी काही दिवस घराबाहेर गेलाय आणि भीमराव सुद्धा तीर्थयात्रेला गेलाय. घरी आता लक्ष्मी आणि तिची सासू दोघीच आहेत. असंच एके दिवशी लक्ष्मीची सासू अंगणात बसलेली असते. तेव्हा गावातील काही बायका त्यांच्यातील एका महिलेच्या भावाच्या लग्नाची शिदोरी द्यायला येतात. शिदोरी देऊन झाल्यावर जाता जाता ती महिला म्हणते की तुमच्या सुनाला मूल होणार नाही अशी गावात चर्चा चालू आहे. पुढे आपण पाहतो की लक्ष्मी दारात झाडू मारत असते. तेव्हाच तिचं लक्ष अंगणातील झुल्याकडे जातं, जिथे एक लहान बाळ झुल्यासोबत खेळत असतं. लक्ष्मी त्या बाळाला उचलून घेते. तेवढ्यातच त्या बाळाची आई तिथे येते आणि लक्ष्मीने तिचं मूल उचलून घेतल्यामुळे लक्ष्मीशी भांडण करायला लागते. हे भांडण पाहून लक्ष्मीची सासू देखील लक्ष्मीलाच मारायला लागते, कारण ती बाई लक्ष्मीच्या सासूला म्हणते की कुदळा काकू तुझ्या वांजुट्या सुनाला सांगून ठेव, स्वतःचा वंश बुडवला ते बुडवला, दुसऱ्याचा वंश बुडवायला उठली. लक्ष्मीच्या सासूला हे सहन होत नाही आणि ती लक्ष्मीला मारायला लागते आणि ताकीद देते की खबरदार इथून पुढे तू कुणाच्या मुलाला हात लावशील तर. यानंतर लक्ष्मीची सासू प्रदीपला तार करून बोलवून घेते. प्रदीप घरी आल्यावर त्याच्या आईला बोलवण्याचे कारण विचारतो, तर त्याची आई त्याला सांगते की लक्ष्मी वांजुटी आहे, तिला मूल होऊच शकत नाही. प्रदीप त्याच्या आईला म्हणतो तसं काही नाहीये, लक्ष्मीला मूल होऊ शकतं, पण मूल होताच ती मरेल. प्रदीपची आई प्रदीपला म्हणते मुलाला जन्म देताना लक्ष्मी मेली तर मरू देत, तू दुसरं लग्न करू शकतोस.
तिथेच खिडकीतून लक्ष्मी या दोघांचा संवाद ऐकत असते. हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती घरात जाते. इकडे प्रदीपला त्याच्या आईचं बोलणं पटत नाही आणि तो सुद्धा रागात तिथून निघतो आणि लक्ष्मीकडे जातो. लक्ष्मी घरात रडत बसलेली असते. प्रदीप तिच्या जवळ येतो तेव्हा ती त्याच्यावर रागवते. ती प्रदीपला विचारते की तुम्ही माझ्यापासून हे का लपवलं की मला मूल होणार नाही. प्रदीप म्हणतो तसं नाहीये, तुला मूल होऊ शकतं, पण मी तुला समजावून सांगू शकत नाही. लक्ष्मीला वाटते की प्रदीपच्या आणखीन कोणासोबत अफेअर चालू आहे. इथे प्रदीप लक्ष्मीला खूप समजावण्याचा प्रयत्न करतो, पण लक्ष्मीचा त्यावर विश्वास बसत नाही. हळूहळू लक्ष्मीचा स्वतःवरचा ताबा सुटतो आणि ती प्रदीपला त्यांच्यामधल्या एकमेकांच्या नात्याबद्दल बोलायला लागते. जे ऐकून प्रदीप लक्ष्मीला कानाखाली मारतो, पण काही काळातच दोघांचा राग शांत होतो आणि त्यांची जवळीक वाढते. पुढे आपण रंगूच्या घरात बजाला पाहतो, जो आंघोळ करून रंगूसोबत चहा पीत बसलेला असतो. तेव्हा रंगूच्या लक्षात येते की बजाची चोरी पकडली जाणार, कारण इकडे रंगूच्या वडिलांना मोरीमध्ये ते कपडे सापडतात जे बजा बाईचं वेश घेण्यासाठी वापरायचा. तेवढ्याच बजा आणि रंगू घराला बाहेरून कुलूप लावून पळून जाण्याचा प्लॅन करतात, पण रंगूचा वडील त्यांना तसं करण्यापासून थांबवतो आणि कुलूप उघडायला सांगतो. बजा त्याला म्हणतो, जर तुम्ही रंगू आणि माझं लग्न लावून देत असाल तरच मी हे कुलूप उघडतो, नाहीतर आम्ही पळून जाऊन लग्न करतोय. हे ऐकून रंगूचा वडील घाबरतो आणि समाजात त्यांची इज्जत जाऊ नये म्हणून दोघांचं नव्या पद्धतीने लग्न लावून देतो. हा सीन इथेच कट होतो आणि आपण पुढे पाहतो लक्ष्मीच्या सासूला. लक्ष्मीची सासू तिच्या शेजारणीसोबत गप्पा मारत बसलेली असते. तेवढ्याच शेजारीन लक्ष्मीच्या सासूला सल्ला देते की प्रदीपचं दुसरं लग्न लावून टाक. तिने प्रदीपसाठी आधीच एक स्थळ बघून ठेवलेलं असतं. लक्ष्मीची सासू तिला म्हणते की लक्ष्मी घरात असताना मी प्रदीपचं दुसरं लग्न कसं लावून देणार. तेव्हा ती शेजारीन तिला म्हणते की प्रदीप गेलाय नोकरीवर आणि त्याचा बाप पण घरी नाहीये, तेव्हा तू मोका बघून लक्ष्मीला मारून टाक, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तेवढ्यात लक्ष्मी अंगणातील विहिरीतून पाणी काढायला कळशी घेऊन येते आणि विहिरीतून पाणी उपसायला लागते. पुढे आपण पाहतो की शेजारणीने सांगितलेले शब्द लक्ष्मीच्या सासूच्या डोक्यात एवढे घर करून जातात की त्या धुंदीत ती लक्ष्मीच्या मागे येऊन तिला विहिरीत ढकलते. आणि जेव्हा तिला वाटते की आता लक्ष्मी बुडून मेली असणार, तेव्हा ती स्वतःच आरडाओरडा करून गावकऱ्यांना गोळा करते. काहीच क्षणात विहिरीजवळ लोक गोळा होतात आणि लक्ष्मीला विहिरीतून बाहेर काढतात. इकडे लक्ष्मीची सासू लक्ष्मी मेली समजून रडायला लागते, पण तेवढ्यात तिची शेजारणी तिच्या जवळ येते आणि लक्ष्मीच्या सासूला सांगते की लक्ष्मी मेली नाही, ती अजून जिवंतच आहे. हे ऐकून लक्ष्मीची सासू रागात तिच्या जवळ जाते आणि लक्ष्मीला म्हणते, जर तुला जीव द्यायचाच होता तर बापाच्या घरी जाऊन जीव द्यायचा होता, आमच्या गळ्याला का फास लावतेस, असे म्हणून ती हा विषय इथेच दाबण्याचा प्रयत्न करते. यानंतर आपण पाहतो की लक्ष्मी तिच्या सासूला विचारते की तुम्ही मला विहिरीत का ढकललं. तेव्हा तिच्या सासूला राग अनावर येतो आणि माझ्यावर आळ कसा घेतला म्हणून ती लक्ष्मीला घरातून बाहेर काढते. इथे या चित्रपटातील शेवटचं गाणं आहे, कधी संपणार नारी तुझा वनवास ग. ह्या गाण्याच्या टाइमलाईनमध्ये लक्ष्मीचे खूप हाल झालेले दाखवलेत आणि त्याचबरोबर तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराचे पास्टमधील सीन आपण पाहतो. हेच गाणं सुरू असताना लक्ष्मी एका शेतकरी दाम्पत्याच्या घराजवळ येऊन बेशुद्ध पडते. लक्ष्मीला बेशुद्ध पडलेली पाहून ते तिला घरात नेतात आणि इथेच लक्ष्मी एका बाळाला जन्म देते. इकडे विकी झोपलेला असतो आणि अचानक त्याची झोप मोड होते. त्याच्याही त्याला विचारते, अचानक झोपेतून का उठलास. तर विकी म्हणतो, मला ताईची आठवण आली. तेव्हा त्याच्याही त्याला म्हणते, तू उद्याच जाऊन तिला भेट आणि जाताना तिच्यासाठी छानशी साडी घेऊन जा. पुढे आपण पाहतो की लक्ष्मी तिच्या बाळाला घेऊन तिच्या सासूकडे येते. इथे तिची सासू लक्ष्मीकडे लक्ष न देता तिच्या नातवालाच खेळवत बसते. तेवढ्यात प्रदीप घरी येतो आणि पाहतो की लक्ष्मीला मुलगा झाला, पण जेव्हा तो लक्ष्मीला पाहतो तेव्हा आपल्याला कळते की लक्ष्मीचे निधन झाले. याच दरम्यान भीमराव तीर्थयात्रेवरून घरी येतो, जिथे त्याला कळते की त्याला नातू झाला, पण लक्ष्मी आता जिवंत राहिली नाही. पुढच्या सीनमध्ये विकी लक्ष्मीला भेटण्यासाठी तिच्या घरी आलेला असतो, पण गावातील एक व्यक्ती त्याला सांगते की लक्ष्मी नाही राहिली, आत्ताच सर्वजण तिला स्मशानात घेऊन गेलेत. इकडे स्मशानात आपण एका म्हाताऱ्याला लक्ष्मीच्या अंत्यविधीची तयारी करताना पाहतो, जो दुसरा कोणी नसून यशवंत असतो, जो की अजून जिवंत आहे. यशवंत लाकूड उचलत असताना तो ठेस लागून खाली पडतो आणि त्याच्या डोक्याला जोरदार मार लागतो. तेव्हा त्याला त्याच्या भूतकाळातील सर्व काही आठवायला लागतं. जेव्हा तो पूर्ण शुद्धीवर येतो तेव्हा तो पाहतो की लक्ष्मीला चितेवर ठेवलं आहे आणि विकी ती गेल्याच्या दुःखात रडत आहे. तेव्हा यशवंत सर्वांसमोर येतो आणि सांगतो की मी अजून जिवंत आहे. यशवंत सांगतो की मोटार अपघातात माझी स्मृती गेली, त्यामुळे मी इथे लोकांच्या चिता रचून पोट भरत होतो, पण माझं दुर्दैव की परमेश्वराने मला हा प्रसंग पाहण्यासाठी आज स्मृती परत दिली. यशवंतला लक्ष्मीकडे पाहून खूप दुःख होते. तोही त्याने आजवर केलेल्या लक्ष्मीसोबतच्या वागणुकीबद्दल लक्ष्मीला माफी मागतो. तो रडत असताना त्याला आठवते की लक्ष्मीने त्याला साडी मागितली होती. त्याच्याकडे लक्ष्मीला देण्यासाठी साडी नसते, म्हणून तो त्याच्या डोक्याला बांधलेली चुंबळ काढतो आणि त्या चुंबळीला माहेरची साडी म्हणून लक्ष्मीच्या चितेवर पांघरतो. पुढे प्रदीप लक्ष्मीच्या चितेला अग्नी देतो आणि स्वतःला कोसतो की मला माहित होतं की लक्ष्मीला मूल झाले की ती मरणार, तरी मी तिला मूल होऊ दिलं, असं म्हणून तो स्वतःला लक्ष्मीच्या अग्नीत सोपवण्यासाठी पुढे होतो. तेव्हा यशवंत त्याला धीर देतो आणि लक्ष्मीच्या बाळाला प्रदीपच्या हातात देऊन त्याला म्हणतो की जी चूक मी केली ती चूक तू करू नको, या मुलाचा नीट सांभाळ कर, यापुढे अशा चुका घडता कामा नाहीत.
आणि ह्याच मेसेज सोबत हा चित्रपट इथेच संपतो. हा चित्रपट 1991 मध्ये आलेला, जो की 1988 मध्ये आलेल्या एका राजस्थानी चित्रपटाचा रिमेक होता, ज्याचे नाव होते बाई चली सासरिये. माहेरची साडी चित्रपटाचे डायरेक्टर होते विजय कोंडे आणि त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती 12 कोटींची कमाई केलेली.